छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे रमजान ईदच्या पवित्र दिवशी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सध्या संपूर्ण परिसरात शांतता आहे। पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कारवाई सुरू केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वेरूळ येथे ईदनिमित्त ईदगाह मैदानावर नमाज पठण सुरू असताना अचानक 25 ते 30 जणांचा जमाव त्या ठिकाणी आला। या जमावाने घोषणाबाजी केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत जमावाला हटवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी असे आवाहन केले आहे। सध्या वेरूळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे। प्रशासनाकडून सोशल मीडियावरही लक्ष ठेवले जात आहे। 21 मार्च रोजी रमजान ईदच्या दिवशी वेरूळ गावामध्ये गट क्रमांक 529 या ठिकाणी काही मुस्लिम बांधव जे आहेत ते ईदगाहच्या ठिकाणी नमाज पठण करत असताना तिथे एक 25 ते 30 लोक तिथे आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली। त्या ईदगाह पठणच्या वेळेस तिथं अडथळा निर्माण केल्यामुळे त्यांना तिथं हजर असलेल्या पोलिसांनी ताबडतोब तिथून त्यांना हटवले आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हा जो आहे तो कलम 189(2) आणि 300 भारतीय न्याय संहिता अनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। आता तिथं पूर्णपणे शांतता आहे, कसल्याही प्रकारचा लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन नाही आहे। माझी आपल्या माध्यमाने सर्व लोकांना ही विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, तिथे पूर्णपणे शांतता आहे। तसेच जो कोणी चुकीची अफवा पसरवेल त्यांच्यावर 100% कायदेशीर कारवाई करण्यात येईल। प्रतिनिधी रमेश नेटके, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।